शिवराज जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, आजच आपण ट्रेंडिंग डीजे स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्ही बघितलं असेल खूप ट्रेंडिंगवरती चाललेलं आहे असे स्टेटस। त्याच्याने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की असा डीजे स्टेटस कसा क्रिएट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार, ज्याचं नाव काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते पण सगळं काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे लिंक थ्रू, तिथनं जाऊन पण तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव पण स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही डायरेक्टली पण जॉईन होऊ शकता, किंवा लिंक डिस्क्रिप्शनमधून पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर लगेच दिलं जाईल, ठीक आहे। आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असं तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि फुल स्क्रीन 9.16 मधली फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करून घ्यायची। साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल वरती, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्याच्यानंतर जे पण इमेजेस तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल, जे फोटोज तुम्हाला ते फोटो सगळ्यात पहिले ॲड करून घ्यायचे। तर सिम्पली इथनं मी माझे काही फोटो ॲड करून घेतो आता, ठीक आहे। तर बघू शकता मी काही इमेजेस ॲड केलेले आहे। अशा प्रकारे तुम्हाला तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे, किंवा तुम्ही जे फोटो ॲड करायचे असेल ते ॲड करून घेऊ शकता। ॲड केल्याच्यानंतर आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि अशा प्रकारे PNGs आपल्याला झूम करून घ्यायचे, ठीक आहे। बघू शकता असे फुल स्क्रीन करून घ्यायचे आणि इथं तुम्हाला समोरील डबल मायनस ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करून याला ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर भावांनो सगळे इमेजेस अशा प्रकारे आपल्याला झूम करून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे। आणि डबल मायनस ऑप्शन तुम्हाला ऑन करायचं आहे। तर मी अशा प्रकारे सगळे इमेजेस फुल स्क्रीन करून घेतो, बघू शकता अशा प्रकारे। आणि इथं तुम्हाला ओके करायचं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मी आता सगळे इमेजेस करून घेतो आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळे इमेजेस फुल स्क्रीन करून घेतलेले आहे। त्यानंतर करायचं काय, आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं आणि याची जी लेंथ आहे ड्युरेशन पूर्णपणे कमी करून टाकायची। अशा प्रकारे तुम्हाला सगळे इमेजेसची जी लेंथ आहे पूर्णपणे कमी करून टाकायची। जेवढे इमेजेस तुम्ही ॲड केलेले आहे तर मी सिम्पली फास्टमध्ये असे ॲड कमी करून घेतो, ठीक आहे, लेंथ याचीवाली इमेजची साईज। तर बघू शकता अशा प्रकारे। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका, आणि चॅनलवरती पहिल्यांदा असं तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि आपल्या मराठी भाषेतून एडिटिंग असते, ठीक आहे। तर असं केल्याच्यानंतर आपल्याला ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं। इथं बघू शकता शेअरचा आयकॉन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर सिम्पली मी आता या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेतो आहे। तर बघू शकता व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे। बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्यानंतर परत आपल्याला इथनं होमपेजवरती यायचं, काइन मास्टरच्या 9 पॉईंट प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, 9.16 ही साईज सिलेक्ट करून घ्यायची। परत आपल्याला इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आणि इथनं तुम्हाला हा व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे। 3 ते 4 वेळेस सिलेक्ट व्हिडिओ करून घ्यायचा, ठीक आहे। 3 वेळेस करून घेऊया, जास्त झालेला आहे। 3 वेळेस व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर ओके करायचं आहे, ठीक आहे। आणि इथं तुम्हाला परत शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ह्या व्हिडिओला परत एकदा एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर सिम्पली मी अजून एकदा एक्सपोर्ट करून घेतो आहे, ठीक आहे। एक्सपोर्ट केल्याच्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे, बघू शकता बॅक आलेलं आहे। काइन मास्टरच्या होमपेजवरती यायचं आहे, इथनं 9.16 प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, 9.16 ही साईज पुन्हा एकदा सिलेक्ट करून घ्यायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर त्यानंतर बघू शकता तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंडवरती जायचं आणि इथनं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। जितका लांब तुम्हाला जितका लांब व्हिडिओ बनायचा आहे तितका लांब तुम्हाला घेऊन टाकायचं। सिम्पली मी 15 ते 20 सेकंदापर्यंत घेऊन टाकतो, 15 सेकंदापर्यंत। त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा। तर सिम्पली आपण तो व्हिडिओ ॲड करून घेऊया। तर मी तो व्हिडिओ ॲड केलेला आहे, बघू शकता। ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, कैची साईज ऑप्शन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे। फुल टू स्क्रीन केल्याच्यानंतर आता करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं या व्हिडिओवरती एक साऊंड येतो, आपण पहिले ऑफ करून घेऊया, ठीक आहे। ऑफ केल्याच्यानंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं आपल्याला जो व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। कैची साईज ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि जिथनं आपले थोडंसं याला इथलवर घेऊन टाकायचं आहे आणि जिथं आपला व्हिडिओ येतो आहे तिथपर्यंत बघू शकतो, जिथनं इमेजेस निघते, गर्ल्स निघते, तिथपर्यंत यायचं, ठीक आहे। तर बघू शकता 2.8 पर्यंत येऊन जायचं, ठीक आहे। या व्हिडिओला घेऊन टाकायचं आहे राईट आपल्याला 2.8 पर्यंत। तर बघू शकता
तर आपण राईट 2.8 पर्यंत घेतलेला आहे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला पुढे यायचं आहे आणि पुढं बघायचं आहे आपल्याला PNG. परत व्हिडिओ ब्लॅक स्क्रीन कुठून सुरुवात होती, तर बघू शकता इथनं ब्लॅक स्क्रीन सुरुवात होती. परत लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि परत एकदा तो व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर थोडंसं पुढं सरकून घेऊया. अशा प्रकारे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. काहीची सर्च ऑप्शन घेऊन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला पुढं यायचं आहे आणि ब्लॅक स्क्रीन कुठलं निघतोय ते बघून घ्यायचं. ठीक आहे, याला थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपली ब्लॅक स्क्रीन कुठपर्यंत आहे ते चेक करायचं आहे एकदा. ठीक आहे, तर बघू शकता, झूम करून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपली ब्लॅक स्क्रीन आहे. थोडंसं मागे येऊया, इथपर्यंत बघू शकता. इथपर्यंत आपल्याला या व्हिडिओला घेऊन टाकायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. थोडंसं मागे घ्यायचं आहे अशा प्रकारे. परत आपल्याला पुढं यायचं आहे. पुढं आल्याच्यानंतर बघू शकता इथं आपला परत व्हिडिओ निघतोय. ठीक आहे, ब्लॅक स्क्रीन येते. इथं यायचं आहे, लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि आणखीन एकदा तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे. कैचीच्या ऑप्शनवर जायचं आणि परत कैची साईडच्या ऑप्शन याला परत फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर या व्हिडिओला परत आपल्याला थोडंसं छोटं करायचं आहे आणि बघायचं आहे आपली ब्लॅक स्क्रीन कुठलं परत कुठे सुरुवात होती. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे. जिथपर्यंत ब्लॅक स्क्रीन आहे तिथपर्यंत या व्हिडिओला परत एकदा घेऊन टाकायचे. तर बघू शकता इथपर्यंत आहे आपली ब्लॅक स्क्रीन आहे, बघू शकता. त्यानंतर परत आपल्याला पुढे यायचं आहे आणि बघू शकता इथपर्यंत आणि आपण थोडीशी अजून पुढे घेऊन टाकू. याची जी लेंथ आहे बघू शकता इथपर्यंत घेऊन टाकतोय मी. ठीक आहे, आणि समोर पार्ट कट करून टाकतोय. तुम्ही पूर्ण बनवू शकता, मी तुम्हाला फक्त सांगतोय त्यासाठी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. परत आपल्या इथं यायचं आहे आणि इथं येऊन लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि लास्टला आपल्याला हा व्हिडिओ परत एकदा ॲड करून टाकायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, बॅक यायचं आहे, थोडंसं पुढं सरकूया अशा प्रकारे. आणि परत आपल्याला बघून घ्यायचं आहे इथून हा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे या व्हिडिओचा. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. थोडंसं बॅक यायचं आहे. हां, तर बघू शकता आता पूर्णपणे व्हिडिओ आपली ॲड झालेले आहे एकदम परफेक्टपणे. आता करायचं काय आपल्याला, व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची सगळ्यात पहिले. बघू शकता बॉर्डर PNG ॲड झालेली आहे. याच्यावरती क्लिक करायचं आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा. बघू शकता हा वाला ब्लॅक स्क्रीन, बॅक यायचं आहे आणि इथं याच्यावरती यायचं ब्लेंडिंगवरती आणि याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल तुम्हाला. तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. याला पण आपल्याला काहीची साईडच्या ऑप्शन फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती यायचं ह्या व्हिडिओच्या आणि दोन्ही पण ज्या लेंथ 3 नंबर आणि 2 नंबर आहे करायचे आहे. परत बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. तर बघू शकता याचा समोरील पार्ट पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता व्हिडिओ तुमचा पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आपण व्हिडिओच्या याच्यावरती क्लिक करू आणि याचा साऊंड ऑफ केलेला होता तो ऑन करू आणि प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता पूर्णपणे आपला DJ कडक स्टेटस बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, आपल्याला इथं शेअरचा आयकॉन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं असेल खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी आपल्या मराठी भाषेतून अशीच ट्रेनिंग एडिटिंग आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.